नमस्कार, मी विकास मिरगण. विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय विशेष म्हणजे नवी मुंबई काँग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये जोश उत्साह होता. जिल्हाध्यक्ष पुनम पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही पहिलीच बैठक पार पडली. प्रभारी 2 होते, त्यामुळे या अनुषंगाने आगामी काळामध्ये महापालिकेच्या निवडणुका येत आहेत, त्या दृष्टीने जे आहेत ती बैठक ही खूप महत्वाची या निमित्ताने ठरलेली आपल्याला दिसून येत आहे. काँग्रेसच्या बैठकीमध्ये आगामी काळामध्ये कुणासोबत निवडणूक लढावी, कुणासोबत युती करावी, नेमकी काँग्रेसची परिस्थिती काय आहे या संदर्भामध्ये चर्चा करण्यात आलेली आहे. त्यामुळे पूनम पाटील आपल्या भाषणातून आपल्या वडिलांचा वारसा असेल, काँग्रेसची पद्धत असेल आणि राजकारणामध्ये जरी मी 5-10 वर्ष आले तर बालकडू जे आहेत मला नामदेव भगतान साहेबांपासून मिळाले. त्यामुळे वडिलांचा कौतुक असेल, आपल्या मिस्टरांचं म्हणजे मिथुन पाटलांचं असेल किंवा आपले अमित पाटील असेल यांचं जे आहे ते कौतुक करताना दिसून येते. त्यामुळे काँग्रेसनी माझ्यासारख्या महिलेला संधी देण्याचं काम काँग्रेसने केलं अशी भूमिका जी आहे पूनम पाटील यांनी व्यक्त केली दिसून येते. त्यामुळे रवींद्र सावंत होते, संतोष शेट्टी होते, काँग्रेसचे अनेक नेते होते. त्यामुळे यावेळेला काँग्रेसमध्ये मजबूत प्रमाणे आपण जर बघितलं, काँग्रेस कार्यकर्त्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची दिसलेली होती. अनेक वेळेला बघितलं तर काँग्रेसचे कार्यकर्ते काही भाड्याने आणायचे, मग कुठले आणायचे. मात्र यावेळी जे कार्यकर्ते, जे ओरिजिनल कार्यकर्ते या सभेला आपल्याला या बैठकीला आपल्याला दिसून येते. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना जोश उत्साह आलेला आहे. त्यामुळे काँग्रेसचे प्रभारी यांनी सुद्धा, ज्या महिला प्रभारी होते त्यांनी सुद्धा चांगलं भाषण केलं की प्रत्येकाच्या घरावर काँग्रेसचा झेंडा असला गेला पाहिजे. मी झेंडा पाहायला येणार आहे, मी प्रत्येकाच्या घरात संवाद नवी मुंबईकरांशी, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार अशी भूमिका त्यांनी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या बैठकीमध्ये जोश उत्साह होता. आगामी काळामध्ये तर काँग्रेस पूनम पाटील यांच्या नेतृत्वाखाली म्हणजे काँग्रेस किती पुढे जातं आणि कुठपर्यंत थांबतं हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे पूनम पाटील यांच्याकडे महानगरपालिकेची जबाबदारी असेल, त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आगामी काळामध्ये मजबूत होईल अशी आशा जे कार्यकर्ते व्यक्त करतायत. त्यामुळे एका महिलेला संधी देण्याचं काम काँग्रेसने केलेलं आहे. अनेक दिग्गज नेते असताना सुद्धा काँग्रेसमध्ये एका महिलेला संधी दिली आणि त्यांचे वडील सुद्धा नामदेव भगत जे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहे. नवी मुंबईच्या राजकारणामध्ये वडील राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे जिल्हाध्यक्ष, मुलगी काँग्रेसचे अध्यक्ष हे समीकरण आहे. अनेकांना काँग्रेस अध्यक्ष मिळवण्यासाठी काही त्यांना काँग्रेस नेतृत्वाने सपशेल फेटाळलं. मात्र पूनम पाटलांसारखा स्वच्छ आणि एक महिला चेहरा देण्याचं काम काँग्रेसने केलं. काहींना काँग्रेस अध्यक्ष मिळालं नाही म्हणून काहींनी पक्ष सोडला, काहींनी काँग्रेस अध्यक्ष मिळेल म्हणून म्हणजे गटबाजी केली, पण त्यांना काही मिळालं नाहीये. त्यामुळे काँग्रेसमध्ये जे काम करतायत त्यांचा सध्या तरी मान सन्मान होतो असं म्हणायला काय हरकत नाहीये. त्यामुळे काँग्रेस आगामी काळामध्ये पूनम पाटील यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेस बळकट होईल अशी आशा व्यक्त करूया. धन्यवाद.